मित्रांनो, सर्वप्रथम माझा नवनाथ कृपेनं नाथ कृपेनं नाथभक्त व इतर माझे सर्व बंधुजन यांना मानाचा मोलाचा आदर आदेश. मित्रांनो, मी आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमानं चर्चा करणार आहे. जे मला समजलं किंवा जे मी समजून घेतलं त्याच विषयावरती तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून बोलत आहे. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सामाजिक दृष्टीनं समाजात तो सध्या खूप मोठ्या प्रमाणात रेंगाळत आहे. मी तर रेंगाळतच म्हणा. तो लंगडा झालेला आहे, तो अपंग झालेला आहे, तो अंध झालेला आहे, तो बहिरा झालेला आहे, तो मुका झालेला आहे, तो मतिमंद गतिहीन झालेला आहे. त्याची प्रगती थांबलेली आहे. तो कुठल्याच माध्यमानं कुठल्याच कार्याचा किंवा कुठल्याच प्रगतीचा उन्नतीचा राहिलेला नाही. आता तुम्ही म्हणणार, असा कोणता विषय आहे का हा डोकं खातोय? पण विषय मात्र गंभीर आहे. तर मी त्याच्यासाठी एक नाव सुचवलेलं आहे. मला जे योग्य वाटलं किंवा माझ्या मनात एक जी कल्पना आली ते नाव मी त्याला दिलेलं आहे. चला तर व्हिडिओला उशीर न करता आपण त्या विषयावरती बोलू. तर मी सांगेल सत्य ह्याच शब्दावरती, ह्याच ओळीवरती, लाईनवरती मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे. तर आपण अंगात वारं आलं, आपण घुमायला लागलो किंवा संचार आला, देवाची कृपा झाली म्हणजे आपण शोध सुरू करतो आणि कोणीतरी देहधारी व्यक्ती तर जो आपलं हे कार्य करून देईल, आपल्या ह्या प्रश्नाचं निवारण करेल म्हणून शोधाशोध सुरू करतो. आणि कुठे ना कुठे आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या माहितीतून म्हणा एक व्यक्ती नक्कीच मिळतो आणि आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात जातो आणि त्या व्यक्तीकडून आपलं कार्य व्हावं ही अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, तुमच्या जागेवरती मीही होतो, मीही तेच केलेलं आहे, मीही तीच अपेक्षा ठेवलेली आहे. पण बघा, आपण त्या व्यक्तीकडं आपल्या ह्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी जात असतो, म्हणजे आपल्याला सुख मिळावं, आनंद मिळावा म्हणून जात असतो. आणि तो व्यक्ती आपल्याला जाणतो नाही जाणतो, आपल्या मागचं जे काही प्रश्न आहेत, पीडा असेल, बाधा असेल किंवा देवाची कृपा असेल, तर न जाणता तो आपल्याला त्याच्या पद्धतीनं, शिक्षणानं म्हणा, अनुभवानं म्हणा, एक उत्तर नक्कीच देत असतं. त्याला मदत आपण पण करतो, तोही एकटा चुकीचा नाही, कारण आपल्याला पण भरपूर काही गोष्टींची जे असते ते बोलत नाही आता. पण मग आपण पण सांगतो, महाराज मी खूप घुमतो, आपल्या संगती कोणी जर असेल तो भयानक वारं आहे व्हायचं, लय कठीण आहे हा. आणि मग त्या व्यक्तीला पण कोणी ना कोणी हवाचं असतं. मला काही गोष्टींचं वाढ करायचं आहे, तुम्ही समजून घ्या. आणि मग तो त्याच प्रश्नावरती, विषयावरती थोडंफार आपले उपाय माध्यम काय करत असेल त्याच्या ज्ञानाप्रमाणे तो करतो. जास्त त्याचं ज्ञान आहे. मी म्हणत नाही का ज्ञान ह्या जगामध्ये नाही आहे, ज्ञान आहे, देव आहे, कृपा आहे, शक्ती, सिद्धी, विद्या, या सर्व गोष्टी आहेत. पण त्या कोणाकडे आहेत हे कुणालाही ठाऊक नाही. आणि कोणी दाखवू शकतो का दाखवू शकत नाही हे पण थोडंसं जरा महत्त्वाचं आहे. तर ह्या सर्व नात्याला आता आपण गुरु आणि शिष्य हे नाव देऊ. विषय खूप इंटरेस्टिंग आहे. मला इतर यूट्यूबरसारखं किंवा इतर वक्त्यासारखं बोलता येत नाही. मी नवीन असल्यामुळे थोडासा गोंधळ होईल, पण विषय गंभीर आहे. आपण त्या
नात्याला गुरु आणि शिष्याचं नाव देऊ, तर बघा योगायोग चांगली गोष्ट आहे. व्यक्ती जाणकार मिळाला म्हणजे गुरु जाणकार मिळाला, ज्याच्याकडे ज्ञान आहे, देवाची कृपा आहे, तो व्यक्ती मिळाला, तुमचं भाग्य. पण जर नाही मिळाला तर मग तुम्हालाही माहिती आहे तर पुढं जीवनाचं काय होतं. आता चांगला व्यक्ती मिळाला तर तो तुमचंही कल्याण करील, कारण त्याचंही कल्याण झालेलं असतं. तोही समाधानी असतो, तोही ज्ञानी असतो, तोही शांत स्वभावाचा असतो, गुणी असतो. आणि तो मग तुमचं सुख किंवा तुमचा आनंद हेच शोधतो आणि योग्य त्याच पद्धतीनं कार्य करतो. मात्र याच्या उलट जो जाणतच नाही, ज्याला समजलंच नाही किंवा जो समजून घेण्याच्या मार्गाचाच नसतो, त्याला फक्त त्याचं कार्य करायचं असतं. त्याला फक्त तो ज्या हेतूनं किंवा ज्या गोष्टीनं तो बसलेला आहे तेच त्याला सिद्ध करायचं असतं. तर तो व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ किंवा नाही घेऊ, तो मात्र त्याच्याच मनाचं किंवा त्याला जे योग्य वाटतं तेच तो करत असतो. इथं मात्र त्यानं तर त्याचा सत्यानाश करून घेतलेला आहे एका मार्गानं, एका काही ठराविक गोष्टींचा. मी ते दुसऱ्या व्हिडिओत बोललाच. पण तुमचाही मात्र तो सत्यानाशच करतो. तुमचा मात्र सत्यानाश हा दोन हेतूनं, दोन गोष्टीनं होतो. पहिला म्हणजे तुमचा वेळ जातो, पैसा जातो, तुम्हाला धनहानी होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर जर खरंच देवकृपा असेल आणि ती देवकृपा त्या व्यक्तीला समजलीच नाही, त्याच्या ती लक्षातच आली नाही किंवा तुमच्या अंगावर शक्ती येऊ नये पण त्या पद्धतीनं बोलली नाही किंवा तिनं तसं कुठलं काही प्रक्रिया असेल, प्रतिक्रिया असेल दाखवलीच नाही, कबुली दिलीच नाही, तर मात्र तुमच्यावर जर चांगली दैवी कृपा असेल आणि ती जर तुम्ही त्याच्या चुकीच्या उतार्याच्या माध्यमानं किंवा वेगवेगळ्या काही उपायानं जर काही क्रिया कार्य करत असाल तर त्या ठिकाणं मात्र तुमची शक्ती ही प्रभावहीन होऊ शकते, बलहीन होऊ शकते, तुमच्यावरती नाराज होऊ शकते आणि तुमचंच ती कार्य उलटं करण्याला सुरुवात करू शकते. म्हणजे जिथं चांगलं व्हायला पाहिजे तिथे एका व्यक्तीच्या चुकीच्या पद्धतीनं तुमचं मात्र वाईट व्हायला सुरुवात होते. व्हायचं असतं चांगलं, शक्ती आलेली असते योग्य त्या कारणासाठी, चांगलं करण्यासाठी, पण तीच शक्ती आता तुमच्या काही चुकामुळे म्हणा किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे म्हणा तुमचं वाईट करण्यासाठी मजबूर होते आणि तुमचं वाईट होतं. तर मला गुरु आणि शिष्य ह्या शब्दावरती एवढंच सांगायचं आहे की सध्या ज्ञान आहे पण हे ज्ञान सगळं कॉफी आहे, एकमेकांचं IQ ज्ञान आहे. कोणाकडेही स्वतःच्या शक्तीचं ज्ञान नाही, कुणी स्वतःच्या शक्तीला विचारत नाही, कुणी स्वतःच्या शक्तीकडून हे मार्गदर्शन घेत नाही. प्रत्येकजण कुठून ना कुठून यूट्यूब असेल, पुस्तक असेल, कुठलं गाथा असतील, कथा असतील किंवा आपण ज्याला गुरु मानतो, आपण ज्याला गुरु बनवला आहे त्या व्यक्तीकडून ते घेऊन पुढं प्रवास करत असतो. मग आता जसा गुरु आहे तसाच समोरचा चेलाही राहील. गुरु खाणारा असेल तर चेलाही खाणाराच असेल. गुरु लुटेरो जर असेल तर चेलाही लुटेरोच असेल. मी एवढंच बोलू शकतो. माझा कुठल्याही जाती धर्माला, कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही पंथाला, देवाधर्माला नावं ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही. फक्त जे समाजात सध्या चाललंय, जे मी स्वतः अनुभवलंय, भोगलंय, त्या गोष्टीत इतरांनी पडू नये किंवा इतरांचं तसं होऊ नये म्हणून हा छोटासा एक प्रयत्न आहे. तर लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि लोकांनाही कळावं, जेणेकरून त्यांचं धन हानी होणार नाही, शारीरिक हानी होणार नाही. आदेश.